नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जलद आढावा घेऊयात। संवाद सुपरफास्ट। अहमदनगरमध्ये रेल्वे स्थानकावर अतिउच्च दाबाच्या वाहिनीतून वीजप्रवाह उतरल्याने 2 कर्मचारी भाजल्याची घटना घडली आहे। रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या पत्र्यांचं दुरुस्तीचं काम करत असताना ही घटना घडली। यामध्ये रमेश देवराम साळवे आणि रवींद्र बळीराम ताकतोडे हे कर्मचारी जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल केले। नगरच्या स्थानकावरील पत्रे पावसाळ्यात गळतात, ते गळू नयेत यासाठी काम करत असताना हा अपघात घडला। रेल्वे स्थानकाने पुरेशी दक्षता घेतली नव्हती, त्यामुळेच अतिउच्च दाबाच्या वाहिनीतून वीजप्रवाह उतरला आणि कर्मचारी भाजले गेलेत। शिरूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांची नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी नवीन मुख्याधिकारी म्हणून ॲलिस पोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून विद्यादेवी पोळ यांच्या बदलीची चर्चा होत होती। त्यानुसार त्यांची बदली सातारा जिल्ह्यातील वाई इथं झाली आहे, तर मलकापूर येथे कार्यरत असलेल्या ॲलिस पोरे या आता शिरूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून रुजू होतील। कालपासून राज्यभर शाळा उत्साहात सुरू झाल्या, मात्र नगरमधील जामखेडमध्ये शाळेचा हा पहिला दिवस मात्र काहीसा दुर्दैवी ठरलाय। कारण पहिल्याच दिवशी शाळेतील एका 10वीत गेलेल्या मुलीने आत्महत्या केली आहे। रेणुका राम काकडे असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे। रेणुका हिने आपल्याच घरात शाळेच्या नवीन ड्रेसच्या ओढणीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, मात्र तिच्या आत्महत्येमागील कारण अजूनपर्यंत कळालेलं नाहीये। श्रीगोंदा शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेत क्लार्क म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे। 10,000 रुपयांच्या खंडणीसाठी ही मारहाण केल्याचं उघडकीस आलंय। प्रतीक दामोदर गजभिये हे श्रीगोंद्यातील एका बँकेत कामाला असून गुरुवारी सायंकाळी 10च्या सुमारास हिरो होंडा गाडीवरून घरी जात असताना मुंजोबा चौकात गोरख पांडुरंग लोखंडे याने त्यांना अडवत पैशांसाठी मारहाण केली आहे। या प्रकरणी गजभिये यांनी श्रीगोंदा पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांचा तपास सुरू आहे। पुण्यात टॅटू काढण्याच्या बहाण्यानं गुंगीचं औषध देऊन एकानं महिलेवर बलात्कार केलाय, तसेच पीडित महिलेचे व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर लैंगिक शोषण केल्याचंही उघडकीस आलंय। दरम्यान या प्रकरणी 35 वर्षीय पीडित महिलेनं सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। प्रशांत श्रीवास्तव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी सिंहगड पोलीस आता अधिक तपास करत आहेत। दिल्लीतील आंदोलनानंतर अण्णा हजारेंकडे केंद्रानं पाठच फिरवली होती। अण्णांच्या एकाही पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर मिळालंच नव्हतं। त्यामुळे येत्या 2 ऑक्टोबरपासून अण्णांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला होता। मात्र आता लोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी केलेल्या पत्रव्यवहाराला पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर देण्यात आलंय। लवकरच केंद्र सरकारचा प्रतिनिधी चर्चेसाठी राळेगण सिद्धीत पाठवणार असून त्यावेळी सविस्तर बातचीत केली जाणार असल्याचा निरोप पंतप्रधान कार्यालयाने दिलाय। त्यामुळे आता हे सरकारी अधिकारी कधी येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता अंगावर रोमांच उभी करणारी अतिशय लाजिरवाणी बातमी। लोणी काळभोर येथे एका दुकानासमोर आपल्या कुटुंबियांसोबत झोपलेल्या अवघ्या 1 वर्षीय चिमुरडीचं अपहरण करून बलात्कार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत आरोपीला गजाआड केले। मल्हारी उर्फ पप्पू हड्डी बनसोडे असत्या नराधमाचं नाव आहे। मूळचे तामिळनाडूचं असलेले हे कुटुंब मजुरीच्या कामासाठी लोणी काळभोरला आलं होतं। राहण्याची कसलीच व्यवस्था नसलेले हे कुटुंब रस्त्यावरच राहायचं आणि याचाच फायदा घेत आरोपीने हे घृणास्पद कृत्य केलंय। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत। पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक। इच्छुकांनी आजच संपर्क साधा। मोबाईल क्रमांक 9665 992 992। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।